पुरी येथील भगवान जगन्नाथ यात्रेला गालबोट भगवान बलभद्र यांचा तलध्वज रथ ओढताना गोंधळ, 600 भाविक जखमी. आज पुन्हा रथ ओढण्याला सुरुवात होणार. एअर इंडियातून 4 अधिकाऱ्यांची हकालपट्टी, अधिकाऱ्यांच्या असंवेदनशील वर्तनावरून कारवाई. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर काही दिवसातच हे अधिकारी पार्टी करताना आढळले. पार्टीचा व्हिडिओ देखील व्हायरल. यंदा 3500 कोट्याधीश भारत सोडून इतर देशात स्थायिक होणार. हेडले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशनच्या अहवालात अंदाज. बुलढाण्यातील वनविभागाच्या जमिनीवर वसलेलं माळेगाव वनविभागानं हटवलं. 200हून अधिक कुटुंब बेघर, कुटुंबाची निवारा देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. मुंबईतील 7 धरणातील पाणीसाठा एकूण 38%. सोलापुरात वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या इयत्ता 11वीतील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना. विद्यार्थ्यांना जेवणासाठी आणि राहण्यासाठी 43,000 रुपयांची मदत. बुलढाण्यात खामगाव शहरात पालिकेकडून अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस. ऐन पावसाळ्यात नोटीस दिल्याने नागरिकांना मनस्ताप, तर आदेश तुर्तास स्थगित करण्याची काँग्रेसची मागणी. पनवेलमध्ये फुटपाथवर पेटीमध्ये आढळलं नवजात बालक. बालगृहाबाहेर आढळलं बालक. बाळाला रुग्णालयात नेण्यात आलं. पुढील तपास सुरू. मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे घाटात अवजड कंटेनर चिखलात रुतला. क्रेनच्या मदतीनं कंटेनर बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली गेली. कोल्हापुरात 10 जुलैपर्यंत बंदीचे आदेश लागू. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. कोल्हापुरात स्मार्ट मीटर विरोधात मजरेवाडीतील ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. स्मार्ट मीटर काढून जुनं मीटर बसवण्याची मागणी. नांदेडच्या कोंडा ते गणपूर शिवरस्त्याचं काम अद्याप रखडलं. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांना अडचण. शेतकऱ्यांची निवेदन देत रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी. कोल्हापुरात आरोग्य विभाग आणि आशा सेविकांकडून 3404 घरांची तपासणी. तपासात कावीळ, डेंग्यू या आजाराचं सर्वेक्षण. 43 घरांमध्ये डेंग्यूचे डास आढळले. बुलढाण्यात पालखी मार्गालगतची कामे न केल्याने पावसामुळे नागरिकांचं नुकसान. प्रशासनानं पालखी मार्गालगतची कामे तत्काळ पूर्ण करावी, अन्यथा आंदोलनाचा नागरिकांचा इशारा. आरटीओ कार्यालयात नागरिकांशी असभ्य वर्तन महागात पडणार. नागरिकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. नागरिकांच्या तक्रारीनंतर राज्य परिवहन विभागाचे आदेश. बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांची रत्नागिरीला बदली. महामुनी 3.5 वर्ष बुलढाण्यात कार्यरत. 27 जून रोजी मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. पालिकेची माहिती. मुंबईकरांना मात्र दिलासा. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने माणगावकर हैराण. तातडीने उपाययोजना झाली नाही तर रास्ता रोको आंदोलन करणार. स्थानिक नागरिकांचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळच्या निगडे येथील पुलावर कॉन्क्रीटला तडे जाऊन मोठे खड्डे. पुलावर 2 ते 3 ठिकाणी खड्डे. अपघाताचा धोका. सिंधुदुर्गात चिपी विमानतळावर विमान दुर्घटनेची मॉकड्रिल. लँडिंग करताना कोरजाईच्या जंगलात विमान कोसळलं. आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती निवारण यंत्रणेची चाचपणी. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 10 जुलै रोजी निवडणूक. निवडणुकीतून विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवारांसह 113 उमेदवारांची शेवटच्या दिवशी माघार. 7 संचालक पदांसाठी 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. चंद्रपुरात विविध विकास कामांसाठी खोदकामांमुळे नागरिक त्रस्त. पावसाळ्यात खोदकामांमुळे वाहतूक कोंडी तर नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध लास्टिंगमुळे शहरालगतच्या बुद्धलेण्यांना धोका. उच्च न्यायालयाकडून समोटो जनहित याचिका दाखल. सहकार्यासाठी 2 वकील नियुक्त. परभणीत प्राथमिक शाळेतील शिक्षिकेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे सचिवांची तक्रार. शाळेतील काम वेळेत पूर्ण करत नसल्याची तक्रार. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी कडाडून विरोध. मोजणी दरम्यान अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद. वाशिम जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला. 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ. चाका तीर्थ प्रकल्पावरील सांडवा ओसांडून वाहू लागला. भंडाऱ्यातील बीडीसीसी बँकेची
27 जुलै रोजी निवडणूक. अंतिम दिनी अनेक नेत्यांनी भरले नामांकन अर्ज. अमरावतीत शिरसगाव बंड गावातील गोकुलधाम कॉलनीत कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य. नालेच नसल्याने पावसाळ्यात परिसरात सांडपाण्याचा डबका. तक्रार करूनही प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष. भटुमरा गावातील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला. वर्गातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर प्लास्टर कोसळलं. स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थी गंभीर जखमी. इराण-इस्रायल शस्त्रसंधीनंतर सोन्याच्या दरात घसरण. 8 दिवसात सोन्याचे दर 3000 घसरले. सोन्याच्या भावात घसरण झाल्याने नागरिकांना दिलासा. आजचा सोन्याचा भाव 96,000 रुपयांवर. चांदीचा भाव प्रति किलो 1,07,000वर. रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेकडे वाढला मुलांचा ओढा. पहिलीपासून सीबीएसई पॅटर्नच्या प्रभावामुळे लांजा तालुक्यातील डाफळेवाडी शाळेमध्ये पटसंख्येत दुप्पट वाढ. बीड शहरात एका हॉटेलमध्ये गॅसची टाकी लिकेज होऊन लागली आग. आगीत हॉटेलमधील साहित्य जळून खाक. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. खारघरचे रहिवासी सिडको विरोधात आक्रमक. सिडकोच्या पाण्याच्या टाकीवर काढला मोर्चा. खारघरला 90 MLD पाण्याची गरज, मात्र 70 MLD पाणी वर्ग. उर्वरित 20 MLD पाणी JNPTला वळवत असल्याचा आरोप. सांगलीत अंकली इथे 1 जुलै रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात येणार. शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या बैठकीत निर्णय. प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना जेल ऐवजी लावलं ऍसिड. पोटाला ऍसिड लावल्याने गरोदर महिला गंभीर जखमी. जालन्याच्या भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. नर्स 2 तासातच फरार झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. अकोल्यातील सापूर इथे जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन. अदमपूर येथील गुजी देवीचं मंदिर इथे या रथयात्रेचा समारोप. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आज बुलढाणा दौऱ्यावर. अतिवृष्टीग्रस्त भागांची करणार पाहणी. लोणार आणि मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरातील विद्युत सेवा देणाऱ्या एजन्सीच्या कामकाजावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. दानवेंची महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक. ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारीही उपस्थित. तिसऱ्या भाषेबाबत सक्ती नाही. विद्यार्थ्यांना भाषा निवडण्याचा अधिकार. दादा भुसेंची प्रतिक्रिया. वर्ध्यात गरजूंना अतिक्रमण पट्टे नियमाच्या चौकटीत राहू द्या. आमदार राजेश बकाने यांचे आदेश. न्यायपालिकेचा ऍडव्हेंचर आणि दहशतवाद बनू नये. नागपुरात सरन्यायाधीश भूषण गवईचं महत्वाचं विधान. हिंदी सक्तीविरोधात 5 जुलै रोजी आयोजित मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेचं विविध सांस्कृतिक मंडळांना आवाहन. आज संध्याकाळी विविध मंडळांसोबत मनसेच्या बैठका. खासदार सुप्रिया सुळे आज नागपूर दौऱ्यावर. यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत रवी भवन इथे आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा. बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात 2 जुलै रोजी मंत्रालयात 10 मंत्री घेणार बैठक. 15 दिवसात शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्याचं बच्चू कडूंना आश्वासन. मात्र अद्याप समिती स्थापन न झाल्याने बच्चू कडू संतापले. छत्रपती शिवरायांनी तह केले म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापलं. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य. तर महाराणा प्रतापांनी तह केले नाहीत म्हणून महाराणा प्रतापांना चित्तोडगड मिळाला नाही. मंगल प्रभात लोढांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आमदार हरून खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन. उद्घाटनाला सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता. पुण्यात धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद. मोहल्ला कमिटी बैठकीत राष्ट्रवादीचे सुभाष जगताप आणि शिवसेनेचे उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वाद. वर्ध्यात आमदार सुमित वानखेडेंनी घेतली सरोदे कुटुंबियांची सांत्वन परफेट. सरोदे कुटुंबातील 2 तरुणांचा वीज पडून मृत्यू. कुटुंबाला शासकीय मदत तत्काळ मिळवून देण्याचं आश्वासन. सोलापूरचे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांची पक्षातून हकालपट्टी. मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. बीडमधील कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीच्या विनयभंगाची घटना निंदनीय. खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून घटनेचा निषेध. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर आभार मेळावा. बारामतीत आज अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा. कारखाना निवडणुकीत सभासदांनी दिला अजित पवारांना कौल.
अजित पवार मानणार सर्व सभासदांचे आभार. इंदापूर तालुक्यात बेलवाडी तुकाराम महाराज पालखीचं मानाचं गोल रिंगण पार पडणार. पालखीचा निमगाव केतकीत आज मुक्काम. संत ज्ञानेश्वर पालखी साताऱ्यातून फलटणकडे मार्गस्थ. पालखीचा आज फलटणमध्ये मुक्काम. वारी सोहळा ड्रोन वापरास बंदी. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अँटी ड्रोन गनचा वापर. विनापरवाना 9 ड्रोन पुणे ग्रामीण पोलिसांनी पाडले. पोलिसांकडून ड्रोन मालकांची चौकशी सुरू. नागपुरात सरासरीच्या तुलनेत केवळ 50% पावसाची नोंद. येत्या 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता कमी. विदर्भात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस. रायगड आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. समुद्राला आलेल्या भरतीचा गणपतीपुळेलाही फटका. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर समुद्राच्या लाटांचं पाणी. समुद्राच्या लाटा गेटपर्यंत आल्याचे व्हिडिओ व्हायरल. पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्राचं रौद्ररूप. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने साहित्याचं मोठं नुकसान. समुद्रातील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावात. वसई विरारमध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. अकोल्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस. झरंडीसह अनेक गावात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. जनजीवन देखील विस्कळीत. अमरावती जिल्ह्यात 50% पेरण्या पूर्ण. 3,47,122 हेक्टरवर पेरण्या पूर्ण. सोयाबीनची सर्वाधिक लागवड करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. दुबार पेरणीचं संकट टळलं. शेतकरी वर्गात आनंद. वर्ध्याच्या कारंजात पावसामुळे संत्रा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. संत्रा बागेचे तातडीने पंचनामे करून मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी. हिंगोलीच्या केंद्रा बुद्रुक परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. डोंबिवलीतील सोसायटीतून 2,12,00,000चे एमडी ड्रग्ज जप्त. खोणी पलावा परिसरातील एका सोसायटीतील प्रकार. डोंबिवलीत मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई. पालघरच्या हनुमाननगरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. विजेचा शॉक लागून 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. बोईसरच्या सिद्धार्थनगर परिसरातील घटना. परिसरात हळहळ व्यक्त. नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये मनपाच्या घंटा गाडीनं दुचाकी आणि टेम्पोला दिली धडक. अपघातात महिला गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.